तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता आणि ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे. जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला वरती ऑप्शन दिसतोय न्यू युजर रजिस्टर हिअर, ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली असा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला दोन ऑप्शन मिळत आहेत मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि OTPच्या द्वारे तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करू शकता आणि दुसरा ऑप्शन जो आहे तिथे तुम्हाला तुमचे सेफ डॉक्युमेंट जे असतील, प्रूफ ॲड्रेस, प्रूफ, फोटो वगैरे सगळ्या गोष्टी टाकून तुमचा अकाउंट बनायचा आहे. पण सर्वप्रथम जो ऑप्शन आहे पहिला तो इझी आहे, त्यामुळे मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही पहिला ऑप्शनच चूज करा. त्यानंतर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, ज्या जिल्ह्यात तुम्ही तुम्हाला सर्टिफिकेट बनवणार आहात ते. त्यानंतर इथे तुम्हाला पुढे तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. सेंड OTP वरती क्लिक करून तुमचा जो OTP येईल तुमच्या नंबरवरती तो इथे टाकून तुमचा युजर नेम तयार करून घ्यायचा आहे. युजर नेम तयार करण्यासाठी खाली काही कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला कंडिशन्स फॉलो करून युजर नेम बनवायचा आहे. इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे ज्याच्यात तुम्हाला कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर असणे गरजेचं आहे. तर युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेन पेजवरती यायचं आहे, होम पेजवरती. आणि होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा युजर नेम आणि तुम्ही जो काही पासवर्ड बनवला असेल तो टाकून तुम्हाला इथे खालचा जो कॅप्चा आहे तो इथे फिल करायचा आहे. आणि युजर नेम ID टाकून, पासवर्ड टाकून कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला खाली जो जिल्ह्यांचा ऑप्शन दिसतो इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्टच्या इथे, आणि खाली लॉग इनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये तुम्ही जेवढ्या काही सेवा घेतल्या असतील या साईटवरून त्या सर्व दिसतील. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला यायचं आहे. लेफ्ट साईडला जो ब्लॉक दिसत आहे ते तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंट असा ऑप्शन दिसत आहे. तर ह्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सब डिपार्टमेंट तुम्हाला विचारले येते, तर इथे तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला बऱ्याचशा सोयी दिसतील, सर्व सेवा तुम्हाला दिसतील. यात तुम्हाला सगळ्यात खाली येऊन एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि वरती येऊन प्रोसीडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडच्या बटनावरती क्लिक करण्याचा तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा जो आहे तो डॅशबोर्ड इथे ओपन होईल. तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल तुमचं नाव आलेलं असेल आणि डॅशबोर्ड आणि सर्व्हिस लिस्ट असे ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला खाली जो सर्व्हिस लिस्टचा ऑप्शन आहे त्या सर्व्हिस लिस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्व्हिस लिस्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पल असा एक डॅशबोर्ड दिसेल रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा. यात तुम्हाला जो पहिला ऑप्शन आहे एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आता सर्टिफिकेट नेम, एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट असं दिसत आहे. तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे काही आहेत ते सर्व इथे तुम्हाला दिसत आहेत. सो पहिलं तुम्ही पाहू शकता प्रूफ ऑफ आयडेंटिटी एनीवन, म्हणजे तुमच्या आयडेंटिटी प्रूफसाठी या तुम्हाला खाली काही 10 ते 12 प्रत्येकी डॉक्युमेंट्स दिलेले असतील. त्याच्यातलं कुठलंही एक तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जितके जास्त डॉक्युमेंट्स असेल तितकं चांगलंच आहे. 2 ते 3 डॉक्युमेंट्स जर असतील तर तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, परत वोटर ID पण आहे. याच्यात तुम्ही तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे अपलोड करू टाका, पण कमीत कमी एक तरी असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रूफमध्ये पण तुम्हाला पासपोर्ट आहे, वॉटर बिल आहे, परत रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, वोटर ID आहे. यातलं कुठलंही तुम्ही कमीत कमी एक, जास्तीत जास्त तुम्हाला हवे तितके डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर खालचा ऑप्शन आहे अदर डॉक्युमेंट्सचा. तर अदर डॉक्युमेंटमध्ये पण तुम्हाला खूप ऑप्शन आहेत, त्यामधलेही तुम्ही कुठलंही एक मॅक्सिमम तुम्हाला हवे तितके डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल एज प्रूफ इन केस ऑफ मायनर, म्हणजे जर लाभार्थी जे आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही हे काढत आहात सर्टिफिकेट बेनिफिशरी, ते जर मायनर असतील म्हणजे 18 वर्षाखाली असतील तर त्यांचे खालील डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला SFC सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्या लाभार्थीच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला असला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला हे रेसिडेन्स प्रूफमध्ये पण तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. त्या 3पैकी तुम्ही कुठलेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्यानंतर खालचा जो ऑप्शन आहे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स, ऑल डॉक्युमेंट्स आर मॅन्डेटरी. तर इथं खाली 2 डॉक्युमेंट आहे, अदर आणि सेल्फ डिक्लेरेशन कुठून डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला सांगतो. पण आता जर अदरमध्ये जे आहे तर असं एक डॉक्युमेंट जे तुमच्याकडे आहे पण तुम्ही वरच्या कुठल्याही ऑप्शनमध्ये अपलोड केलेलं नाही आहे, त्यापैकी तुम्ही कुठलंही असेल ते खाली डॉक्युमेंट अपलोड करू शकता जे असं वरती अपलोड केलेलं नाही आहे. किंवा सोप्यात सोपा विषय तुम्हाला सांगतो, जो रेसिडेन्स प्रूफ आहे, रेसिडेन्स प्रूफमध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले तेच तुम्ही अदरमध्ये केलं तरी चालेल. आणि जे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते तुम्हाला पुढे तुम्हाला सांगेल कुठं मिळवायचं. त्यात खाली तुम्हाला दिसेल सर्व्हिस दिसत आहे सर्व लिहिलेली तुमची एज, नॅशनॅलिटी, डॉक्युमेंट सर्व्हिसेस 15 दिवस लागत आहेत. तहसीलदारचा ऑप्शन आहे,
तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ह्या डॉक्युमेंटची जर तुम्हाला सॉफ्ट कॉपी हवी असेल तर तुम्ही प्रिंट ह्या ऑप्शनवरती जाऊन त्याची एक सॉफ्ट कॉपी घेऊ शकता. अन्यथा कंटिन्यू ह्या बटनवरती क्लिक करून पुढे प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर इथं तुमचा मेन ऑप्शन येत आहे ॲप्लिकेशन फॉर्म, अपडेट डॉक्युमेंट्स आणि मेक पेमेंट असे 3 ऑप्शन आहेत. तर तुम्हाला सर्वात पहिले इथे जो ऑप्शन जसा आहे तो सर्टिफिकेट नेम, तुम्हाला ह्याच्यात जो दुसरावाला ऑप्शन आहे एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कारण हे जर डॉक्युमेंट तुम्ही घेतलं तर तुम्हाला ते मेडिकल अलाउन्स असेल किंवा शाळेसाठी शिक्षणासाठी लागत असेल किंवा आणखी कुठल्याही कामासाठी असेल तर तुम्ही ते चालेल. जर तुम्ही दुसरे कुठले 2 ऑप्शन सिलेक्ट केले तर ते तुम्हाला काही ठिकाणी अडचण येण्याची शक्यता आहे. सो जो ते दुसरा ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशनचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथं भरायचं आहे. तुमचं सॅल्युटेशन, तुमचं नाव इंग्लिशमधलं मराठीमध्ये, तुम्ही इंग्लिशमध्ये नाव टाकलं तर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली ते जनरेट होईल जाईल नाव. त्यानंतर तुमच्या इथं वडिलांचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे, ते मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तुमची डेट ऑफ बर्थ, एज, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा जेंडर आणि ईमेल आय डी. ईमेल आय डी काय कंपल्सरी नाही आहे. ज्या ऑप्शनच्या समोर रेड कलरचा स्टार दिसत आहे ते मॅन्डेटरी असतं आहे. सो ते तुम्ही तेवढंच भरत तरी चालेल. ज्यांच्यासमोर स्टार नाही आहे ते नाही पुट केलं तरी चालेल. तर त्यानंतर तुम्हाला तुमचं इथं ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. आधार कार्ड नंबर आणि तुमची नॅशनॅलिटी तर ऑटोमॅटिकली तिथे आलेलीच असेल. आधार कार्ड नंबर टाका, आवश्यकता असेल, नसेल नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला खाली आहे रिसिडिंग ॲट प्रेझेंट ॲड्रेस सिन्स, म्हणजे तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी राहत आहात, ज्या ठिकाणचा तुम्हाला डोमिसाईल काढायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही किती वर्षांपासून राहत आहात, म्हणजे किती सालापासून राहत आहात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, ते साल. त्यानंतर खाली ऑप्शन आहे ॲप्लिकंट ॲड्रेस, तर तुम्हाला इथं तुमचा ॲड्रेस जो काही आहे तो 1 बाय 1 सगळ्या ऑप्शन्समध्ये फिल करायचा आहे. तुमचा तालुका असेल, जिल्हा असेल, गाव असेल आणि तुमच्या गावचा जो पिनकोड असेल तो तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालील जो ऑप्शन आहे बेनिफिशरी डिटेल्स. बेनिफिशरी डिटेल्स म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही डोमिसाईल काढत आहात त्या व्यक्तीची पूर्ण माहिती तुम्हाला न चुकता भरायची आहे. कारण या ठिकाणी जर थोडी माहिती चुकली तर तुमचा डोमिसाईल चुकीचं येण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी UID आहे, पहिलं UID नाही टाकला तरीही चालेल, कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर इयर ऑफ रेसिडेन्स ऑफ करंट ॲड्रेस, म्हणजे तुम्ही आता ज्या ठिकाणी बेनिफिशरी राहतो ते कधीपासून राहतो ते तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जो ऑप्शन आहे तो ॲप्लिकंट रिसाइडिंग इन महाराष्ट्र मिनिमम 15 इयर्स ऑफ टेन्युअर रिक्वायर्ड, म्हणजे तुम्ही आता ज्या ठिकाणी तो व्यक्ती राहतोय ते कमीत कमी 15 वर्ष तरी मागच्या त्या ठिकाणी राहिलेलं असायला पाहिजे. तर किती वर्षांपासून तिथे राहत आहेत ते तुम्हाला तिथं वर्ष एक तुमच्या थोडक्यात मांडायचं आहे. तुम्हाला एक लाईनमध्ये तुम्ही लिहिलं तरीही चालेल. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरी. आता तुम्ही हे ॲप्लिकेशन देत आहात तर तुमचं बेनिफिशरीसोबत काय रिलेशन आहे, म्हणजे तुम्ही स्वतः आहात, तुमचं भाऊ आहे, वडील आहेत, मुलगा आहे, तर ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरी सॅल्युटेशन जे आहे ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. जर ते ऑटो जनरेट होत असेल तर काही हरकत नाही, पण जर ऑटो जनरेट होत नसेल तर तुम्हाला इथं मॅन्युअली सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरीचं फुल नेम हे तुम्ही न चुकता टाका मित्रांनो. इथं जर चूक झालं तर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते चुकीचं येण्याची शक्यता आहे. तर ते आणि बेनिफिशरीचा मोबाईल नंबर एवढ्या डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी राहत आहात तुम्ही तो ॲड्रेस तुम्हाला इथं फिल करायचा आहे. जर ते वरती जो ॲड्रेस टाकला आहे त्याच्यासारखा सेम असेल तर येस करा, आणि जर तुमचा काही ॲड्रेस वेगळा असेल, तुमचा डोमिसाईल ॲड्रेस आणि तुम्ही आता जे राहताय तो ॲड्रेस जर वेगळा असेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करा आणि जो काही तुमचा ॲड्रेस आहे तो तुम्ही तिथे टाकू शकता. त्यानंतर बर्थ डिटेल्स, तुमच्या वरच्या दिलेला ॲड्रेस तो तिथं जर तुमचा जन्म झाला असेल, तुमच्या बर्थ डिटेल्स सगळ्या तिथले असतील तर येस या ऑप्शनवरती क्लिक करा, आणि जर नसेल तर नो करा आणि तुमचे मॅन्युअली तुम्ही तुमच्या बर्थ डिटेल्स भरू शकता. त्यानंतर खालचा जो ऑप्शन आहे हे तुम्हाला इथं माहिती सगळी भरून घ्यायची आहे. जर तुमचा सेम नसेल जन्म झालेला तर ते त्याच ॲड्रेसवरती त्या माहिती सगळी भरून घेऊ शकता. त्यानंतर खालील ऑप्शन आहे एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशरी. तर ज्याच्यासाठी तुम्ही हे डॉक्युमेंट काढत आहात तर त्याचे जे काही एज्युकेशनल डिटेल्स आहेत त्या तुम्हाला इथे 1 बाय 1 टाकून ॲटलिस्ट 2 तरी एज्युकेशन डिटेल्स, म्हणजे HSC आणि SSC 10वी 12वी किंवा आणखी कुठलंही तुमचं जर डिग्री झाली असेल तर त्याची ती माहिती तुम्हाला भरून ॲडच्या बटनवरती क्लिक करून कमीत कमी 2 तरी भरा. 10वी असेल, 12वी असेल, डिप्लोमा किंवा कुठली डिग्री असेल तर ती माहिती तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट डिटेल्स सगळे टाकून तुम्हाला ही माहिती भरून घ्यायची आहे. नंतर खाली तुम्ही ग्रीन बटन दिसतं आहे तुम्हाला ॲड, तर तिथं क्लिक करून तुम्ही तुमची माहिती इथं सेव्ह करून घेऊ शकता. तर कमीत कमी 2 तरी टाका मित्रांनो, 2 तरी कंपल्सरी आहे, किंवा जर तुम्ही 1 टाकले तर तुमचा तो फॉर्म रिटर्न येण्याची शक्यता आहे, त्यामुळे 2 मिनिमम टाका माहिती. तर हॅज बेनिफिशरी मायग्रेटेड फ्रॉम डिफरंट स्टेट, जर म्हणजे तुम्ही जे बेनिफिशरीसाठी तुम्ही काढत आहात हे डॉक्युमेंट हे बाहेरच्या राज्यातून इथं स्थलांतरित झालेले आहेत का ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. जर यस असेल तर यस करा, आणि कुठल्या राज्यातनं ते इथे मायग्रेट झालेले आहेत तर त्या मायग्रेशनच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथं भरायच्या आहेत. आणि जर नसेल ह्याच राज्यात त्यांचा जन्म झाला असेल, ते आता ह्याच राज्यात राहत असतील आपल्या महाराष्ट्र राज्यात, तर तुम्हाला नो या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या ह्याच्या ऑप्शनवरती प्रोसीड व्हायचं आहे. त्यानंतर वेदर ॲप्लिकंट
इज बेनिफिशियर ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट, येस प्रोव्हाइड द डिटेल्स ऑफ प्लेस. जर तुम्ही ह्या व्यतिरिक्त तो बेनिफिशियरी जो आहे तो ह्या व्यतिरिक्त जर कुठल्या त्यांनी गव्हर्नमेंट स्कीम घेतली असतील ह्या सेम वेबसाईटवरनं, तर तुम्हाला येसच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि येसच्या बटनवरती क्लिक करून त्या जे काही कुठली जे त्यांनी गव्हर्नमेंट स्कीम घेतली असेल त्या स्कीमची सगळी डिटेल्स तुम्हाला इथं भरायची आहे. आणि जर नसेल कुठली स्कीम घेतलेली तर तिथे तुम्हाला नोच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे सगळे डिटेल्स भरू शकता. जर नसेल तर नो या बटनवरती क्लिक करा. तर आता सर्टिफिकेटचं रिझन, तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट कशासाठी काढता आहात, तुमचं मेडिकल अलाउन्ससाठी हवं पाहिजे आहे किंवा तुम्हाला शैक्षणिक कारणासाठी हवं पाहिजे, तर का कुठलाही जो काही तुमचं कारण असेल ते तुम्हाला इथं 1 ते 2 ओळीमध्ये मांडणं गरजेचं. जर शिक्षणासाठी हवं असेल तर तुम्ही फक्त इथे शिक्षणासाठी असं लिहू शकता किंवा वैद्यकीय सेवेसाठी लिहिलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर इथं सगळी माहिती पाहिलं तुम्हाला खाली शेवटी ॲग्रीमेंट दिसत आहे. ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही सगळी वरती दिलेली माहिती आहे ती माहिती कुठल्याही प्रकारे चुकीची नाही आहे आणि ती तुमच्या समजुतीनुसार 100% बरोबर आहे. जर त्याच्यातली कुठलीही माहिती चुकीची असेल तर ह्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. चुकीची माहिती तुम्ही भरली तर हे असं काही ॲग्रीमेंट आहे. तिथं तुम्ही वाचून ते खाली आय ॲक्सेप्टचा जो ऑप्शन आहे तिथे तुम्हाला ते क्लिक करायचं आहे आणि ग्रीन टिक झाल्यानंतर खाली सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पुढच्या प्रोसेसला प्रोसीड व्हायचं आहे. इथे सगळे तुमचे डिटेल्स जे आहे ते सेव्ह होणार आहे. तर सेव्हच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पॉपअप विंडो येईल की ह्या स्टेपनंतर प्रमाणपत्रात कुठलीही दुरुस्ती होणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं, हे जे डॉक्युमेंट आहे त्या ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जी वरची माहिती भरलेली आहे ती सगळी तुम्हाला माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे की चुकीची तर नाही आहे ना. जर चुकीची असेल तर तिथं योग्य माहिती भरा आणि जर बरोबर असेल तर सेव्हच्या बटनवरती तुम्ही क्लिक करू शकता. आणि या ठिकाणी पाहू शकता आता युअर ॲप्लिकेशन इज सेव्ड. द ॲप्लिकेशन आय डी हा आपल्या ॲप्लिकेशन आय डी आहे. काइंडली अपलोड द डॉक्युमेंट. तर हा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे मित्रांनो, तुम्हाला पुढे गरज लागू शकते याची. आणि आता जे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना या ठिकाणी काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजेच द साईज ऑफ द फोटोग्राफ शुड फॉल बिटवीन 5 KB to 20 KB. म्हणजे तुम्ही जे काही फोटोग्राफ इथे अपलोड करणार आहात त्याची साईज 5 ते 20 KBच्या आतमध्ये असायला पाहिजे आणि फोटोग्राफ फॉर्मॅट जो आहे तो JPEGच असायला हवा आणि ती विड्थ आहे ती 160 पिक्सल पाहिजे आणि हाईट जी आहे तुमच्या फोटोची 200 ते 212च्या आसपास असायला पाहिजे. तर अशा जर तुमचा फॉर्मॅट जर फोटो असेल तरच तिथे ॲक्सेप्ट होईल. आणि नंतर खाली पाहिजे तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी एनीवन. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ जे आहे ते 10 ते 12 जे काही ऑप्शन असतील त्यापैकी कुठलंही एक तुम्हाला असं अपलोड फाईलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे, चूज फाईल करायचं आहे आणि तुमचं जे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्ही तुमच्या फाईलमधून इथे सिलेक्ट करून अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे अपलोड करताना डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. जर तुमची साईज जर त्यांच्या कंडिशनमध्ये नसेल तर 75 KB आणि 500 KBच्या आतमध्ये तुमची साईज पाहिजे. जर नसेल तर ते तुम्हाला तिथे असं एरर दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते रिसाईज करून घ्यायचे आहेत आणि नंतरच अपलोड करायचे आहेत, अन्यथा इथे अपलोड होणार नाही. त्या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आहेत. पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, वोटर ID आहे. तर तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता, पण मिनिमम एक तरी अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली आहे प्रूफ ऑफ ॲड्रेस. त्या ठिकाणी ॲड्रेसचा प्रूफ तुम्हाला अपलोड करायचा आहे कुठलाही. पण ह्यासाठी पण ज्या कंडिशन्स आहेत त्या आहे डॉक्युमेंट फॉर्मॅट जो आहे तुमचा तो JPEG आणि PDF ह्या 2 फॉर्मॅटमध्येच तिथे ॲक्सेप्ट होतो. जर JPEG फॉर्मॅटमध्ये असेल तर होणार नाही. आणि तुमची जी साईज आहे ती डॉक्युमेंटची 75 KB ते 500 KBच्या मध्येच असायला पाहिजे. तर ते पण तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स पण आहेत त्याचेही तिथेही तुम्ही कुठले पण जे काय आहेत ऑप्शन ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये जे आहे ते पण तुम्हाला कोणतंही एक हवं आहे. त्यानंतर खाली जो आहे तो एज प्रूफमध्ये पण इन केस ऑफ मायनर जर बेनिफिशियरी मायनर नसेल तर तुम्हाला इथे त्याची एज प्रूफसाठी खालील जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत. जर मायनर नसेल तर हा ऑप्शन तुम्हाला स्किप करायचा आहे, नाहीतर तुम्हाला हा ऑप्शन येणारच नाही. जर तुम्ही मायनरसाठी काढत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला तो ऑप्शन येणार नाही. त्यानंतर खाली जो आहे तो रेसिडेन्स प्रूफमध्ये पण तुम्हाला जे आहे ते रेसिडेन्स प्रूफ बाय तलाठी किंवा रेसिडेन्स प्रूफ बाय ग्रामसेवक कुठनाकडून तुम्ही घेणार आहात ते त्या ठिकाणी योग्य त्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर शेवटचं जे आहे ते मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स ऑल मॅन्डेटरी, म्हणजे जे 2 डॉक्युमेंट आहे तुम्हाला म्हटलं तुम्ही अदरच्या ऑप्शनवरती तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमचा जो आहे तो तलाठीकडनं जो रेसिडेन्स प्रूफ घेणार आहात किंवा ग्रामसेवकाकडनं ते डॉक्युमेंट इथे सेम अपलोड केले, वरती पण अपलोड केलं खाली पण अपलोड केलं तर चालेल. किंवा दुसरं ऑप्शन आहे तुम्ही वरती कुठलेही डॉक्युमेंट अपलोड केलं नाही ते तिथे अपलोड करा. आणि सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते इथे तुम्ही खाली पाहू शकता. सेल्फ डिक्लेरेशन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला असं सेल्फ डिक्लेरेशन मिळेल, हे तुम्हाला प्रिंट करायचं आहे. तुमची योग्य ती माहिती भरून तुमचा फोटो लावून या ठिकाणी ते फोटो स्कॅन करायचा आहे आणि तिथे अपलोड करायचं आहे. तिथं तुम्हाला PDF 2 प्रकारचे भेटते. इंग्लिशमध्ये पण भेटणार तुम्हाला ते सेल्फ डिक्लेरेशन आणि मराठीमध्ये पण भेटणार. त्याकडे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही इथं घ्या, प्रिंट करा, त्याची डॉक्युमेंट सगळे भरा आणि या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनचा जो ऑप्शन आहे तिथं तुम्ही ते अपलोड करून टाका. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिसची सगळी माहिती इथं भरलेली आहे, दिसत आहे तुम्हाला.
हे इथं वरती तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. तर हे सगळी माहिती